First point, temperature. Microorganisms required a certain temperature are known as mesophiles. ज्या बॅक्टेरियाला जे काही टेम्परेचर रेंज रिक्वायर्ड असते ते 20 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस इतक्या जर टेम्परेचरमध्ये ते सर्वाईव्ह करत असेल किंवा इतकी जर टेम्परेचरची त्यांना रेंज रिक्वायर्ड असेल तर त्या बॅक्टेरियाला जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, मेसोफाइल्स असं म्हणलं जातं. किंवा तेच फॅरेनहाईटमध्ये 68 डिग्री फॅरेनहाईट टू 113 इतकं जर टेम्परेचर रिक्वायर्ड असेल तर त्यांना म्हटलं जातं मेसोफाइल्स बॅक्टेरिया. नेक्स्ट, थर्मोफाइल्स फॉर ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी. आता नंतर जे काही टेम्परेचर रेंज आहे 45 डिग्री और 113 डिग्री फॅरेनहाईट असेल त्याच्यापेक्षा जास्त, तर त्या ठिकाणी जे काही बॅक्टेरिया असतात ते थर्मोफाइल्स बॅक्टेरिया असतात. नेक्स्ट, सर्टन टेम्परेचर प्रमोट रॅपिड कंपोस्टिंग अँड डिस्ट्रॉय पॅथोजन्स अँड वेडसीज. जे काही ठराविक टेम्परेचर आहे ते काय करतं, जे काही कंपोस्टिंग रेट आहे ते इन्क्रीज करतं, त्याच्यासोबत जे काही पॅथोजन्स आहेत, वीड सीड्स आहेत त्याला डिस्ट्रॉय करतं. नेक्स्ट, थर्मोफाइल्स बॅक्टेरिया कॅन टर्न वेस्ट टू कंपोस्ट ऑलमोस्ट 6 months फास्टर दॅन लोअर टेम्परेचर बॅक्टेरिया. जे काही थर्मोफाइल्स बॅक्टेरिया आहेत त्याचा जो काही कन्व्हर्जन रेट असणार आहे तो असणार आहे हायर असणार आहे, आणि ते किती असणार आहे 6 months फास्टर असणार आहे, 6 months फास्टर ॲज कम्पेअर्ड टू लोअर टेम्परेचर बॅक्टेरिया. जे काही लोअर टेम्परेचर बॅक्टेरिया आहेत त्यांच्यापेक्षा जो काही याचा कन्व्हर्जन रेट असणार आहे तो किती असणार आहे 6 months फास्टर असणार आहे, म्हणजेच अर्लियर असणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे कन्व्हर्जन रेट हायर असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू लोअर टेम्परेचर बॅक्टेरिया. जे काही थर्मोफाइल्स बॅक्टेरिया आहेत त्याचा जो काही कन्व्हर्जन रेट का असणार आहे तो हायर असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू लोअर टेम्परेचर बॅक्टेरिया. म्हणजेच थर्मोफाइल्स बॅक्टेरियाचा जो काही रेट असणार आहे तो कसा आहे हायर आहे, त्याच्यामुळं त्याचं जे काही कन्व्हर्जन रेट होणार आहे त्या कंपोस्टिंग वेस्टचं ते कसं असणार आहे रॅपिड होणार आहे, म्हणजेच अर्ली होणार आहे ॲज कम्पेअर्ड टू लोअर टेम्परेचर बॅक्टेरिया. नेक्स्ट पॉईंट, एअर सर्क्युलेशन और ऑक्सिजन लेवल. एरोबिक कंडिशन आर इम्पॉर्टंट फॉर प्रॉपर कंपोस्टिंग अँड ओडर कंट्रोल. त्या ठिकाणी जे काही प्रॉपर कंपोस्टिंग असेल किंवा ओडर कंट्रोल करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर एरोबिक कंडिशन शुड बी अवेलेबल. जर त्या ठिकाणी एअर नसेल प्रेझेंट तर काय होणार आहे त्या ठिकाणी अनएरोबिक कंडिशन फॉर्म म्हणजे अनएरोबिक कंडिशन फॉर्म झाली तर त्या ठिकाणी जे काही फाऊल गॅसेस आहेत किंवा ऑफेन्सिव्ह ऑर्डर आहे त्या ठिकाणी काय होणार आहेत फॉर्म होणार आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जे काही प्रॉपर व्हेंटिलेशन त्या ठिकाणी काय करावं लागतं डिझाईन करावं लागतं. जे काही व्हेंटिलेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला डिझाईन करावं लागत विथ कंपोस्टिंग टॉयलेट अँड वेंट पाईप टू रिमूव्ह द. आता जे काही वेंट पाईप असणार आहे ते काय करावं रिमूव्ह द फाऊल गॅसेस अँड ओडर. ते रिमूव्ह करायसाठी याचं काय केलं जातं वेंट पाईप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं इन केस ऑफ अनएरोबिक कंडिशन. म्हणजेच त्याचं ॲब्सेंट ऑफ ऑक्सिजन म्हणजेच नो प्रेझेंट एअर, त्या ठिकाणी तिथं एअर प्रेझेंट नसणार आहे त्या कंडिशनमध्ये मग त्या ठिकाणी फाऊल गॅसेस किंवा ऑर्डर आहे ते काय होतात फॉर्म होतात. मग ते झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं प्रॉपर एक व्हेंटिलेशन डिझाईन त्या ठिकाणी करावं लागत, जेणेकरून जे काही कंपोस्टिंग टॉयलेट आहे ते प्रोव्हाइड केलं जातं विथ वेंट पाईप टू रिमूव्ह और escape the foul gases or odor. Next, pH. During the composting process, the pH level will fluctuate according to reaction produced by microorganism. जे काही pH आहे ते टोटली काय होत राहते प्रत्येक वेळेस ते काय होते अप डाऊन
अपडाऊन असं ते होत राहते, म्हणजेच त्या ठिकाणी फ्लक्च्युएट होतं. जे काही pH कंटेंट आहे ते काय होतं, त्या ठिकाणी फ्लक्च्युएट्स किंवा व्हॅरिएशन होत राहतं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जे काही रिॲक्शन्स आहे ते काय होतं ते त्याचा जो काही कन्व्हर्जन रेट आहे त्यावर इफेक्ट होतो. ते तर जे काही कन्व्हर्जन रेट आहे तो एकतर काय होईल, स्लोवर होईल किंवा हायर होईल. मग हे टोटल कशावर डिपेंड आहे, ऑन pH. आणि जी काही pH रिक्वायर्ड आहे ती किती आहे, 6.5 to 7.5. जे काही ऑप्टिमम pH रेंज आहे, जे की त्या ठिकाणी कंपोस्टिंग रेट काय असतो, हायर असतो. कंपोस्टिंग रेट काय असतो, हायर असतो. यासाठी हे जी काही pH रेंज जायचं पाहिजे, शुड मेंटेन pH रेंज इन बिटवीन 6.5 to 7.5. नेक्स्ट, organisms. Composting of organic waste depend upon type of bacteria involved in composting process. आता जे काही ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टिंग आहे तो टोटली कशावर अवलंबून आहे, डिपेंड अपॉन टाईप ऑफ बॅक्टेरिया इन कंपोस्टिंग प्रोसेस. त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत, ते एरोबिक आहेत की अनएरोबिक आहेत, किंवा ते मेसोफाइल्स आहेत, किंवा ते थर्मोफाइल्स आहेत. त्याच्यावर जे काही कंपोस्टिंग ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट आहे ते टोटली या बॅक्टेरियावर डिपेंड आहेत. ते कदाचित एरोबिक असतील किंवा अनएरोबिक असतील, किंवा मेसोफाइल्स असतील किंवा थर्मोफाइल्स असतील. या बॅक्टेरियावरती कंपोस्टिंग रेट काय टोटल डिपेंड आहे. म्हणजेच ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट आहे आपलं ॲडिशन ऑफ सिवेज अँड स्लज. आता जे काही आपला कार्बन नायट्रोजन रेशो आहे ते आपलं काय करायचं असतं, 20:35 या रेंजमध्ये काय करायचं असतं, मेंटेन करायचं असतं. मग ते मेंटेन करण्यासाठी आपलं काय करावं, त्या ठिकाणी सिवेज ॲड करावं लागतं, जेणेकरून ते कार्बन नायट्रोजन रेशो काय राहील, 20:35 या रेंजमध्ये त्या ठिकाणी मेंटेन राहील. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी जे काही सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्याची जी काही कॉस्ट आहे ते आपल्याला रिड्यूस करायचं झालं असेल, त्या ठिकाणी परत काय केलं जातं, जे काही स्लज आहे त्याची जी काही कॉस्ट आहे ते पण काय होतं, आणखी रिड्यूस होते. जे काही सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे किंवा स्लज ट्रीटमेंट प्लांट आहे त्याची जी काही कॉस्ट आहे ते आणखी काय होते, रिड्यूस होते, जर त्याचा युटिलायझेशन सिवेजचं त्या ठिकाणी केलं जातं कंपोस्टिंगमध्ये. मग हे कंपोस्टिंगचं जे काही सिवेज आहे किंवा स्लज आहे त्याचा जो काही डिस्पोजल प्रॉब्लेम येत होता तो काय होईल, या ठिकाणी रिड्यूस होईल. म्हणजेच सिवेज किंवा सिवेज अँड स्लज ट्रीटमेंट प्लांट जो आहे त्याची जी काही कॉस्ट आहे त्या ठिकाणी काय होते, ऑटोमॅटिकली रिड्यूस होते. कारण आपण जे काही सिवेज आहे स्लज आपण काय करतो, त्या ठिकाणी युटिलाइज करतो. म्हणून इथं ट्रीटमेंटचं टी पुटअप करा, ट्रीटमेंट टी जे काही सिवेज आहे किंवा स्लज आहे त्याचा डिस्पोजल करावं लागलं असतं आपला, ते डिस्पोजल प्रॉब्लेम काय होतो, रिड्यूस होतो. म्हणजेच ह्याचे जे काही कॉस्ट ऑफ सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे ते काय होते, रिड्यूस होते. मग जे काही मोर कॉस्ट रिक्वायर्ड होती, जे की सिवेजचं ट्रीटमेंट करा किंवा स्लजचं ट्रीटमेंट करा, पण आपण त्याला काय केलं, कंपोस्टिंगमध्ये युटिलाइज केलं. त्याच्यामुळे ती कॉस्ट काय झाली ट्रीटमेंटची त्या ठिकाणी रिड्यूस झाली. तर हे आहे ॲडिशन ऑफ सिवेज अँड स्लज. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो आपला ब्लेंडिंग अँड सीडिंग. आता जे काही ब्लेंडिंग आहे, ब्लेंडिंग अँड सीडिंग, ब्लेंडिंग अँड सीडिंग. तर ह्याचं मेन जो काही पर्पज आहे ते म्हणजे जे काही मॉइश्चर कंटेंट आहे त्याचं मेंटेन करणं. त्या कंपोस्टिंगमध्ये टू मेंटेन मॉइश्चर कंटेंट, त्या ह्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट मेंटेन करणं हे एक आहे. याच्यानंतर जी काही कंपोस्टिंग प्रोसेस आहे
तर त्याला काय करणं, इन्हान्स करणं म्हणजेच इन्क्रीज करणं. जे काही डिकम्पोजिशन रेट आहे बायोलॉजिकल त्याला इन्क्रीज करणं, टू ॲक्सलरेट biological to accelerate biological decomposition ऑफ वेस्ट. जे काही वेस्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन काय करणं, त्या ठिकाणी इन्क्रीज करणं म्हणजेच ॲक्सलरेट करणं. जी काही बायोलॉजिकल डिकम्पोजिशन आहे तो रेटला काय करणं, या ठिकाणी इनहान्स करणं किंवा इन्क्रीज करणं. टू ॲक्सलरेट द बायोलॉजिकल डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट. जे काही वेस्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन काय करणं, त्या ठिकाणी इन्क्रीज करणं. टू ॲक्सलरेट द बायोलॉजिकल डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट, डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट. तर हे काय ते आपले फॅक्टर्स आहेत. याच्या प्लस जे आणखी जे काही फॅक्टर आहे तो म्हणजे न्यूट्रियन्स. जे काही कंपोस्ट असायला पाहिजे, त्या कंपोस्टमध्ये जे काही न्यूट्रियन्स असायला पाहिजे, नायट्रोजन असलं पाहिजे, नायट्रोजन, फॉस्फरस, पुन्हा पोटॅशियम, इतके हे जे काही कंपोनंट्स आहेत किंवा न्यूट्रियन्स आहेत किंवा कार्बन हे काय असले पाहिजे, जे काही कंपोस्ट आहे तयार झाले त्याच्यामध्ये काय पाहिजे, प्रेझेंट पाहिजे. जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल, त्या लँडची ज्या ठिकाणी आपण युटिलाइज करणार आहोत. आता हा जो काही फॅक्टर आहे हा न्यूट्रिएंट्स आहे. लास्ट फॅक्टर न्यूट्रिएंट्स. आता कोणते न्यूट्रिएंट्स असले पाहिजे त्या कंपोस्टमध्ये, तर जे काही कार्बन असेल किंवा नायट्रोजन असेल किंवा फॉस्फरस असेल किंवा पोटॅशियम आहे, इत्यादी न्यूट्रिएंट त्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असले पाहिजे कंपोस्टमध्ये. जेणेकरून जे काही लँड आहे त्याची फर्टिलिटी काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे त्याची सुपीकता काय होईल, इन्क्रीज होईल. आणि त्याच पद्धतीनं जे काही क्रॉप यील्ड आहे म्हणजे पिकाचं उत्पन्न ते काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे इन्क्रीज ऑफ क्रॉप यील्ड. म्हणजे जे काही पिकाचं जे उत्पन्न आहे, यील्ड म्हणजे उत्पन्न, क्रॉप म्हणजे पिकांचं जे काही उत्पन्न आहे त्या ठिकाणी काय होईल, ती इन्क्रीज जाईल. आता जे काही मोस्ट ऑफ जे काही न्यूट्रिएंट्स आहेत कंपोस्ट, मग ते कशापासून बनलेले आहेत, मग जे काही जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते काय केलेले आहेत, कशापासून बनलेले आहेत, ते डिफरंट वेस्ट मटेरियलपासून बनलेले आहेत. उदाहरणार्थ तुमचं यार्ड असेल किंवा किचन वेस्ट असेल किंवा मिक्सचर असेल ब्राऊन अँड ग्रीन कलर वेस्टचं, त्याच्यापासून हे न्यूट्रिएंट्स काय केले आहेत, तयार झालेले आहेत. मग जे काही प्रत्येक कंपोस्ट आहे त्या प्रत्येक कंपोस्टमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असायला पाहिजे, 3 मेन फर्टिलायझर, तर ते कोणते आहेत, नायट्रोजन असलं पाहिजे, फॉस्फरस असलं पाहिजे, त्या ठिकाणी फॉस्फरस असलं पाहिजे आणि पोटॅशियम. इतके मेन न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी असलं पाहिजे. जेणेकरून जी काही लँड आहे त्याची फर्टिलिटी काय होईल, त्या ठिकाणी सुपीकता इन्क्रीज होईल. अँड त्याच्यासोबतच जे काही क्रॉप यील्ड आहे ते पण काय होईल, इन्क्रीज होऊन जाईल. तर हे काय आहेत आपले फॅक्टर्स अफेक्टिंग द कंपोस्टिंग प्रोसेस.